या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या लाभात अनियमितता आल्याचं दिसून येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जानेवारी महिन्यानंतर या योजनेतील महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसेच मिळाले नव्हते. मात्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय. समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा 2 महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदम मिळणार आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा देखील अनेक महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली. या योजनेसाठी आपली केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी केली मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या, ती चूक सुधारण्यासाठी आता 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या 31 मार्च नंतर ज्या महिलांची केवायसी राहून गेली आहे किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच ही योजना कधीही बंद होणार नाही, ती चालूच राहील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.